मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वेगानं होणारं शहरीकरण, वाढती पाणी टंचाई आणि भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। सभागृहात बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं की पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि विविध कर भरूनही नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब आणि त्यावर खर्च होणारा प्रत्येक रुपया पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीनं वापरला गेला पाहिजे असं त्यांनी ठामपणे मांडलं। MMR क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये तृतीय पक्षामार्फत जललेखा परीक्षण करून प्रत्यक्ष पाणी गळती आणि वितरणातील त्रुटी यांचे वस्तुनिष्ठ चित्र समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे। अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावर होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। त्याचबरोबर अधिकृत आणि अनधिकृत पाणी टँकरची संपूर्ण माहिती सार्वजनिक करून टँकर व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी त्यांनी केली। टँकर माफिया आणि कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। बारवी धरणाच्या मुख्य जलवाहिनीमधून होणारी पाणी चोरी, बेकायदेशीर जोडण्या आणि अनधिकृत वापरामुळे उपलब्ध जलस्रोतांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचं नमूद करत अशा प्रकारांवर कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे।